मराठवाड्यातील नागरिकांची पाण्याची चिंता आता मिटली आहे, कारण जायकवाडी धरण तब्बल 89% भरलंय। संभाजीनगर, हिंगोली, बीड, परभणीचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। जायकवाडी धरणातून 20,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू झालेली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। 24 तासापासून जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्यामुळे जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे गोदाकाठ परिसरातील सर्व नागरिकांनी गोदा पात्रात जाऊ नये, तरी सर्व नागरिकांनी याची दक्षता घेण्यात यावी। पैठणच्या परिसरातील आणि एकंदरीतच या नदी किनारी असलेल्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। माझी या निमित्तानं सर्व गावकऱ्यांना विनंती राहणार आहे की आपण सदैव सावध राहावं, सतर्क राहावं। महसूल विभाग आणि पाटबंधारे विभागामार्फत योग्य त्या सूचना दिल्या जातील, आपण त्या सूचनेचं तंतोतंत पालन करावं। दरम्यान जायकवाडी धरण परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणावर आपण या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर जे आहे ती पाण्याची आवक जी आहे ती जायकवाडी धरणामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठमोठ्या लाटा ज्या आहेत त्या नाथसागरामध्ये उसळताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत पाहिलं तर नगर आणि नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा सध्या 89% पोहोचला असून 20,000च्या आसपास जी आहे ती आवक सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। लोकशाही न्यूजसाठी सुरेश वायभट, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।